लोकन्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। विटा शहरात आरोग्य सेवेचा विश्वासार्ह आधार आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल विटा, महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत, हाडांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन्स, वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन, डायलिसिस, मूतखड्यावरील सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार, जनरल सर्जरी, अपेंडिक्स, हर्निया, मूळव्याधवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत। सावरकर नगर, खानापूर रोड, विटा। संपर्क आपल्या स्क्रीनवर। अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना पेन वही वाटप, शिक्षणाचा संदेश देत उत्साहात साजरा झाला कार्यक्रम। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विटा येथील रहमत अँग्लो उर्दू हायस्कूल शाळा क्रमांक 5 तसेच माननीय श्री सदाशिवराव पाटील प्रथम विद्यामंदिर शाळा क्रमांक 16 येथे विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करून जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली। समतावादी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विजय चांदणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमात विद्यार्थ्यांना पेन व वह्यांचे वाटप करण्यात आले। यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी शिक्षण, सामाजिक समता आणि स्वाभिमान यांना दिलेले महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आले। ज्ञान हेच प्रगतीचे प्रभावी साधन असून शिक्षणाच्या माध्यमातूनच समाजात परिवर्तन घडू शकते असा संदेश उपस्थितांनी विद्यार्थ्यांना दिला। या उपक्रमासाठी समतावादी महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष गणेशजी माने आणि राज्य संघटक असलमभाई मुजावर यांनी विशेष पुढाकार घेतला। माननीय श्री सदाशिवराव पाटील प्रथम विद्यामंदिर शाळा क्रमांक 16 येथील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री विकास शिंदे होते। त्यांनी प्रास्ताविकातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा व विचारांचा आढावा घेत विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या बळावर यश संपादन करण्याचे आवाहन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सूर्यकांत जानकर यांनी केले। श्री प्रकाश भोसले यांनी मनोगत व्यक्त करत अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, सामाजिक कार्य आणि विचारांची माहिती विद्यार्थ्यांना दिली। कार्यक्रमाचे आभार सौ अनिता शिंदे यांनी मानले। यावेळी बालवाडी शिक्षिका सौ दीपाली माने, पालक रविराज माने, डॉक्टर पिसे, एजाज मुल्ला, सौ सुरेखा मासाळ, सार्थक माने, ऋषभ भिंगार दिवे, रहीम राज तसेच शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत शैक्षणिक साहित्याचे वाटप करून शिक्षणाला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम उपस्थितांकडून कौतुकास पात्र ठरला।